राम राम मंडळी. तर न्यू व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आपण अशा ठिकाणी भेट देणार आहोत ज्या दिवसाची आपल्याला आतुरता असती. तो दिवस म्हणजे 7 सप्टेंबर, आपल्या बाप्पांचं आगमन. तर आपले 2 भाऊ आणि आम्ही आज पुढे जाणार आहोत. आपण नेक्स्ट बघू शकता ते तिथे गेल्यानंतर बघू शकता आपण थोड्याच अंतरावरती आपण पोहोचणारच आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती भेटणार आहे काय कसं असतं. होणार आहे आपण बालकाईने दिलेलं काम बाप्पांनी बनवलं त्याच निष्ठेने त्याच याने बनवलेलं. आता आपण गावात एंटर होणार आहे. आपण गाडीवरनं उतरलेलो आहे आणि थेट त्या लोकेशनवरती चाललेलो आहे. बघू शकता आपण एका साईडला त्यांनी सेपरेट सेट केलेलं आहे त्यांच्या सर्व कामांसाठी. पण इथे भेट दिलेली बघू शकता, त्यांचं काम चालू आहे. पण आपल्याला इथे एक आपले लाडके योगेश मामा भेटलेले. थोडं तुम्ही सांगा बरं. नमस्कार. हे आमचे बंधू बबन भाऊ हिरे यांचा हा व्यवसाय साधारणतः 10 वर्षापासून चालू आहे. तर 10 वर्षापूर्वी त्यांनी हा छोटेखानी गणपती बनवण्याचा कारखाना चालू केला होता. तर त्याला आज संपूर्ण 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तो खूप मोठ्या प्रमाणावर मोठा झालेला व्यवसाय त्यांचा. त्यांनी सुरुवातीला कमी समजा 100, 200, 500 पर्यंत मूर्त्या बनवायचे. आता जवळपास 3000 ते 5000 पर्यंत मूर्ती त्यांची सेल होती एका सीझनला. आपण बघू शकता इथे सध्या मूर्तीला कलर देण्याचं जे सुरुवातीचा प्रायमरी कलर देण्याचं काम चालू आहे हे आपण बघून घ्या. तर आपल्याला यांनी फारशी माहिती दिलेली आहे कसं आहे काय आहे. नंतर आपण बघू शकतो आता ते गणपती म्हणजे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी काय काय लागतं. थोडं त्यांच्याशी संवाद साधूया. त्यांनी कशी मूर्ती बनवता, काय मटेरियल यूज करता, काय लागतं. तर बघूया आपण पुढे बघू. पण दादांना भेटतोय. दादा तुमचं नाव सांगा जरा. माझं नाव गिरीश भाऊसाहेब हिरे. अच्छा, तर तुम्ही ती मूर्ती म्हणजे कधीपासून चालू करता तुम्ही तुमचं काम? मार्च एप्रिल साधारणतः मार्च एप्रिल पासून तुम्ही काम चालू करतात. तर सुरुवात कशी असते तुमच्या कामाची? म्हणजे साचे राहत्या पहिले साचे घेतात का? हो, साचे घेऊन ते मूर्ती त्याच्यात हे करणं लागतं. आपलं पीओपी बनवतो आम्ही. म्हणजे पहिले तुम्ही माती यूज करता. ती माती कुठे भेटते तुम्ही सांगू शकता? संभाजीनगरला कुठे बी अवेलेबल भेटू शकते तुम्हाला. अच्छा, साधारणतः कितीला गोणी भेटते ती? ती गोणी 210, 220 ला राहते. 20 किलो पॅकिंग राहते. तर मित्रांनो, आत्ताच आपल्याला गिरीश दादांनी सांगितले थोडीफार माहिती. पण आता आपण त्यांच्या वडिलांना थोडी माहिती विचार का. राम राम. तर तुम्ही तुमचा व्यवसाय कधीपासून चालू केला, थोडी माहिती सांगशाल आम्हाला? हा व्यवसाय मला करायला बघ आता 10 वर्ष झाले. अच्छा, आम्ही जातीनं मराठा आहे, पण एक कला अवगत होती या हिशोबाने. म्हणजे तुमची आवड होती म्हणून केली. तर तुम्ही सुरुवातीला म्हणजे कसे शिकले, काय शिकले, थोडा अनुभव सांगशाल? मित्राकडं एक कुंभार समाजाचा मित्र आहे माझा, त्यांनी मला हे सर्व शिकवलं आणि हा व्यवसाय मला आवडला. त्याच्यामुळे मी चालू केला. माझी मुलं लहान होते दोन्ही पण. अच्छा, ते एक डी फार्मसी झाला, एक सर्व्हेअर होऊन एक सिव्हिल करतो, जॉब करतो. त्यांचं लक्ष नाही तिकडे. आता सगळं व्यवसायातच लक्ष लागलं. तुम्ही संपूर्ण व्यवसायासाठी आता आम्ही पहिले 6 इंची 8 इंची मूर्ती करत होतो. 200-300 मूर्ती करायचो, असं गावोगावी विकायचो. आज आमचा 2000, 3000 टर्नमध्ये 6 इंची पासून 4 फुटापर्यंत मूर्ती तयार करतो. सगळ्या मूर्त्या अवेलेबल राहतात. अवेलेबल मूर्त्या असतात. व्यापारी लोक येतात, माल घेऊन जातात. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही एकदा सांगशाल का आम्हाला, मूर्ती कशी बनवता, काय बनवता? याच्यात काय पीओपी मार्केटला भेटते 220, 230 रुपये गोणी. साधारणतः 20 किलोची बॅग असते. 500, 600 मूर्ती तयार करतो आम्ही. 200-300 गोणी विकत घ्यावं लागते. गाडी भाडं लागतं, कलर आणावं लागतो, साचे विकत घ्यावं. फार मेहनत घ्यावी लागते. मेहनत आहे याच्यामध्ये, मेहनत आहे. प्रॉफिट पण एवढं काही नाहीये, पण एक कला म्हणून एक उद्योग. कुठं रोजमजुरी नाही करता आपला घरचा घरी उद्योग चालू आहे. आम्हाला माहिती सांगू शकता का थोडी, आता कशी तुम्ही मूर्ती डेव्हलप करता? आता हे साचे बघू शकता आपण. साचे 4 फुटाचे, 3 फुटाचे, 2 फुटाचे असे साचे. या साचे याला भिजू घालायचं. भिजू घालून याला सकाळी
कोरडं करून साच्यामध्ये फिट करायचं, नंतर पीयूपी कालवाची त्याच्यात टाकायची, 10-15 मिनिटात सेट होती पीयूपी काढल्याच्या साधारणतः 10-15 मिनिटात मूर्ती तयार होती. हा. त्याच्यानंतर आपण त्याला उन्हात वाळवायचं 2-3 दिवस. थोडी वाळली की त्याची पेपर मारून फिनिशिंग करून जाळी मारायची, त्याला व्यवस्थित मूर्ती करायची क्लिअर. त्याच्यानंतर एक व्हाईट भेटतं, एक डिस्टंबर म्हणजे व्हाईटनर मधून काढायची, म्हणजे त्याच्यावर काढून त्याला त्याचा काय फायदा होतो आपल्याला व्हाईटनर मधून? कलर जिरत नाही त्याच्यामध्ये, मूर्ती पॉश येते. पॉश येते म्हणजे शायनिंग साठी. शायनिंग साठी ते व्हाईटनर मधून मूर्ती काढल्याच्या नंतर आपण 2-4 दिवस उन्हात सुकवतो ती. नंतर मग बॉडी कलर मारतो. आता बॉडी कलर मारलेला आहे आपण छोट्या मूर्तीला, बघू शकता तुम्ही बॉडी कलर. बॉडी कलर मारलेला आहे, शेडिंग वगैरे मारलेली आहे. आता शाल धोताचं काम चालू आहे. इथून पुढे आता हँड वर्किंग आहे सगळी. डोळे झाले, गंध झाले, गोल्डन झालं. हो, म्हणजे संपूर्ण तुम्हाला सगळं काम तुम्हीच करता स्वतः, बाहेरून काहीच करायची गरज. बघू शकता तुम्ही मित्रांनो, त्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रमाणात माहिती सांगितलेली कशी करावं लागतं. फार मेहनत आहे पण प्रॉफिट पण आहे त्यांना. फार मेहनत करत त्याच्यावरती, बारीक न बारीक काम, आणि त्यांची मूर्ती इथून फार लांब लांबपर्यंत पण जाते. बघू शकता आपण. दादा आपल्याला कलर बद्दल माहिती सांगणार आहे. दादा थोडी सांग बरं, कोणते कोणते कलर मारतो तू? आपण धोतर फुलाचा कलर आणला आपण आता. नंतर धोतर, शेल्डिंग, हे आपले कलर आहे. कलर बघू शकता तुम्ही. मॅटेलिक, काही थिनर बेस, काही फ्लोरोसनचे कलर वापरतो आपण. कमीत कमी 20 ते 25 प्रकारचे वेगवेगळे कलर आपण बघू शकता. थिनरचे कलर आहे, फ्लोरोसन आहे. दादांनी आपल्याला जसं सांगितलेलं आहे वेगवेगळ्या कलर वापरतात ते. ओम आणि मी आलेलो होतो इथं भेट द्यायला त्यांना. तर ओम, तुला काय वाटतंय काकांची मेहनत आणि त्यांचं काम बघून? बघा मित्रांनो, याच्यात 5 ते 6 कलर आहे. बघा तुम्ही बघू शकता. डोळे हे हाताने काढलेले आहे, आणि म्हणजे हाताने पण कोरीव काम असतं. हो, हाताने डोळे हे बघा. काकांनी आणि दादांनी आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कशी बनती, काय बनती, कोणते कलर यूज करतो आपण त्यात. तर आता आपण काकूंना विचारूया. त्यांच्याकडे समजा डोळे वगैरे असे बारीक बारीक कामं त्या सगळ्या गणपतीच्या त्याच करतात. मूर्तींमधलं म्हणजे छोटे छोटे सगळे काम तुम्ही करता? अच्छा, म्हणजे डोळे काढणे, म्हणजे पेट्याला कलर देणे, असे बारीक बारीक कामं तुम्ही करता सगळे. पहिले थोडा वेळ लागला असेल तुम्हाला शिकायला? पहिले म्हणजे एवढं व्यवस्थित जमत नव्हतं. आता चांगले छान छान करायला वेळ लागली मला. पण आता काकू तुम्ही टॉप क्वालिटीच्या मूर्त्या बनवतात, म्हणजे हा, top एक नंबर फिनिशिंग वगैरे, आणि लांब लांबपर्यंत या मूर्त्या गेलेल्या आहेत. अतिशय बारीक काम काकू गणपती बाप्पांचे डोळे काढताय. खूपच कठीण काम आहे. म्हणजे एक हे पण थोडं सरकलं तर आपण बघू शकतो सगळी मूर्ती हे होऊ शकते, खराब होऊ शकते. खराब होऊ शकते. पण काकू अतिशय बारीकीने ते काम करताय, बारकाईने. मी आलेलो होतो इथं भेट द्यायला. तर यश, तू सांगशील कसं वाटलं तुला, आणि काय काय खासियत आहे यांची? बघू शकता मित्रांनो तुम्ही, काय क्वालिटी प्रकारे फिनिशिंग केलेली. बारीक बारीक काम असतं, डोळ्यांना हे करणं ते करणं. व्यवस्थित पण मिस्टेक झाली म्हणजे डायरेक्ट डिफॉल्ट पीस होऊन जातोय. बघू शकता तुम्ही काय खतरनाक. आणि सोपं नाही मित्रांनो, ते रात्रंदिवस झटा लागते या कामासाठी. कोणी पण करू शकत नाही. पाऊस आला की सगळ्या याच्यावर ध्यान ठेवावं लागतं, की कधी पाऊस आला मूर्ती झाका हे करा, उन्हात सुकायला ठेवा. पण क्वालिटी बघू शकता तुम्ही किती भारी प्रकारे केलेली. आणि त्यांनी बघून काकांनी आम्हाला ही भेट म्हणून दिलेली ही मूर्ती. बघू शकता काकांनी आम्हाला, काकांचं म्हणजे असं नाही का की पैसे पाहिजे असं तसं, काकांनी आम्हाला भेट म्हणून पण मूर्ती दिलेली. तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा इथं आणि इथूनच मूर्ती घ्या.